सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत नक्की जगताय कोणासाठी तुम्ही? सकाळी उठल्यापासून ऑफिसचं काम, बिझनेसचे फोन, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या, मुलांची काळजी, नात्याची मॅनेजमेंट, प्रत्येकाची गरज पूर्ण करत राहता. पण संपूर्ण 24 तासात तुमच्या स्वतःसाठी, जिथे फक्त तुम्ही आणि तुमचे मन असेल, असा 10 मिनिटाचा वेळ काढता का हो? असा वेळ मिळतो का हो? रात्री ज्यावेळेस बेडवर पडता त्यावेळेस शरीर एकदम खूप दमलेलं आणि मन प्रचंड अशी शांतता शोधत असतं. हातात मोबाईल घेतो, रील्स बघतो आणि वाटतं की हा आपला वेळ. तो तुमचा वेळ नाहीच आहे. मेंदूला अजून थकवणारा एक प्रकार आहे फक्त. विचार करा. जगाला वेळ देणाऱ्या तुमच्याकडे स्वतःसाठी 10 मिनिटं उरत नाही. आज आपण हा मी टाइम आहे ना, त्याचं एक थोडंसं सायकोलॉजिकल महत्त्व समजून घेऊया. आता सायकोलॉजीनुसार जो माणूस स्वतःसाठी वेळच काढत नाही, त्याला आहे ना क्रॉनिक मेंटल फटिग म्हणजे मानसिक थकवा येतो. आपला मेंदू आहे ना एका गाडीच्या इंजिन सारखा आहे. गाडी जर तुम्ही सतत कंटिन्यू अशी पळवत ठेवलीत, कामातच ठेवली, तिला कूलिंग टाइम दिला नाही, तर इंजिन गरम होऊन बंद पडणारच आहे. बरोबर ना? अगदी तसंच. तुम्ही जर सतत बाहेरच्या जगाच्या मागण्या, इथं मी बाहेरच्या जगाच्या मागण्यांमध्ये मुलांच्या, बायकोच्या, आई-वडिलांच्या, बाहेरच्या सगळ्या दुनियांचा विचार म्हणत आहे, तर तुमचा मेंदूतील तेव्हा तुमच्या मेंदूतील ताणाचा हार्मोन म्हणजे कॉर्टिसॉल, ताणाचा, स्ट्रेसचा जो हार्मोन आहे, कॉर्टिसॉल वाढतो. आणि त्याच्यामुळे काय होतं, छोट्या-छोट्या गोष्टीमध्ये राग यायला लागतो, चिडचिड होते, इंटरेस्ट संपून जातो, फोकस हटतो. स्वतःला 10 मिनिट न देणं हे दाखवतं की तुमची मनशक्ती आतून पूर्णपणे रिचार्ज झालेली नाही. आता हे रिचार्ज करण्यासाठी रोजची 10 मिनिटं कशी काढायची? मन शांत कसं ठेवायचं? टिप नंबर 1. डिजिटल फ्री 10 मिनिट लक्षात ठेवा. रोज सकाळी उठल्यावर किंवा संध्याकाळी 10 मिनिट अशी ठेवा, जिथं मोबाईल, टीव्ही, कुटुंब, कामाचा कोणताही विचार येणार नाही. शांतपणे चहा प्या, पाणी प्या, गॅलरीत बसा, निसर्गात बसा. फक्त स्वतःच्या श्वासावर डोळे बंद करून किंवा डोळे उघडे ठेवून फक्त स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. या 10 मिनिटामध्ये मेंदू स्वतःहून रिसेट होतो. दुसरं म्हणजे माइंडफुल रायटिंग. रात्री झोपताना, झोपण्याच्या आधी 5 मिनिट एक डायरी घ्या. दिवसभरात साठलेल्या भावना लिहा, विचार कागदावर लिहा. सायकोलॉजीनुसार विचार कागदावर मांडल्याने मेंदूमधील 90% ताण त्वरित हलका होतो. आजकाल तुम्ही याचा यूज व्हॉट्सअप, आपल्या फोनमध्ये नोट्स नावाचा प्रकार आहे, त्याच्यामध्येही करू शकता. ओके. स्वतःसाठी वेळ काढणे म्हणजे स्वार्थीपणा अजिबात नाही. जेव्हा तुम्ही शांत, समाधानी असाल, तेव्हाच तुम्ही कुटुंब आणि कामाला 100% देऊ शकता ना. त्यामुळेच जर दिवसभराच्या ताणातून तुम्ही स्वतःला 10 मिनिटं पण काढता येत नसतील, मन सारखं अस्वस्थ राहत असेल ना, तर आधी स्वतःची मनशक्ती चेक करा. आणि त्याच्यासाठी कमेंटमध्ये पिन केलेली आहे एक Google फॉर्मची लिंक, ज्याच्यामध्ये फक्त 20 प्रश्नांची उत्तरं देऊन तुम्ही तुमचा मेंटल हेल्थ स्कोअर घरबसल्या जाणून घेऊ शकता. आणि जर तुम्हाला स्वतःच्या आयुष्यात स्वतःला पहिले प्राधान्य द्यायला शिकायचं आहे, तर मनशक्ती नेटवर्क तुमचा पार्टनर होऊ शकतो. ज्यांच्या मार्फत हे डिटेल्स तुम्हाला मिळाले आहेत, त्यांना मनशक्ती नेटवर्क बद्दल पूर्ण जाणून घ्या आणि सुरुवात करा स्वतःला बदलायला. ऑल द बेस्ट.